भेट होईल, संवाद होईल कदाचित आणि त्यानंतर तिसऱ्या मजल्यावर देवीचं दर्शन घेतलं जाईल आणि मग या पत्रकार परिषदेकडे हे दोघेही बंधू वळतील। पण दोघेही वेळेच्या आधीच शिवसेना भवनामध्ये दाखल झालेले आहेत। सगळ्यात आधी 12:15 वाजता उद्धव ठाकरे मातोश्रीवरून 12 वाजता निघाले, 12:15 वाजता शिवसेना भवनामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर 5-7 मिनिटांनी राज ठाकरे सुद्धा निघाले। म्हणजे राज ठाकरेंपर्यंत मेसेज पोहोचलेला असणार की उद्धव ठाकरे आलेले आहेत, त्यामुळे लगेचच राज ठाकरे सुद्धा निघाले आणि 5च मिनिटांमध्ये, घरापासून काही फार अंतर नाहीये शिवसेना भवन ते शिवतीर्थ, तर 5च मिनिटांमध्ये ते शिवसेना भवनामध्ये दाखल झाले। म्हणजे ते देखील 12:30 दरम्यान शिवसेना भवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि दोघंही आता 5व्या मजल्यावर कार्यालयामध्ये बसलेत असं कळतंय। त्यानंतर ते देवीचं दर्शन घेतील, जे मंदिर 3ऱ्या मजल्यावर आहे, आणि मग ते पत्रकार परिषदेला संबोधित करतील असं कळतंय। आज सुस्मिता, संकेत आणि सुमित हे तिघजण मिळून आपल्याला या सगळ्या विषयाची माहिती देत आहेत। सगळ्यात महत्त्वाचा आहे तो वचननामा, जो वचननामा मुंबईकरांना आकर्षित करेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आता मुंबई मिळवायची आहे, महापालिका मिळवायची आहे, त्याकरता या दोन्हीही भावांनी एकत्र येण्याचं ठरवलं आणि त्यांच्या जोडीला शरदचंद्र पवार पक्ष सुद्धा सामील झाला। त्यामुळे हे 3 पक्ष मिळून मुंबईमध्ये निवडणुकीला सामोरे जात आहेत। असं असताना मुंबईकरांसोबत मुंबईकरांना काय आकर्षित करेल हे या वचननाम्यामध्ये दिलं गेलंय। मुंबईकरांना करांसाठी जे महत्त्वाचं आहे ते या वचननाम्यामध्ये दिलं गेलेलं आहे। त्याचं प्रेझेंटेशन दोन्हीही ज्युनियर ठाकरे बंधूंनी दिलं होतं। सुमित आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी आपण बोलूया। सुमित, पत्रकार परिषद वेळेत सुरू होईल, वेळेआधी सुरू होईल, काय चित्र दिसतंय? पत्रकार परिषद वेळेतच सुरू होईल, कारण आता बरोबर वाजलेले आहेत 12:38 आणि 1 वाजताची पत्रकार परिषद आहे। राज ठाकरे हे देखील पोहोचलेले आहेत आणि वर 5व्या मजल्यावर ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचं कार्यालय आहे तिथे राज ठाकरे गेलेले आहेत। त्यांचं स्वागत संजय राऊतांनी केलेलं होतं। संजय राऊत त्यांना 5व्या मजल्यावर घेऊन गेले आणि त्यानंतर 2ऱ्या मजल्यावर म्हणजे खाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर शशिकांत शिंदे यांची संयुक्त पत्रकार परिषद होईल। पण तत्पूर्वी इथे आल्यानंतर मी तुम्हाला देवीचं हे दाखवतो। देवी या ठिकाणी आहे, भवानी देवीची ही मूर्ती आणि ठाकरेंचं भवानीवर विशेष प्रेम आहे। भक्तिभावानं प्रत्येक वेळेला इथे ठाकरे आल्यानंतर देवीचं दर्शन घेत असतात आणि असं म्हटलं जातं, जेव्हा याआधी बॉम्बस्फोट झाला होता शिवसेना भवनच्या बाजूला, तेव्हा या देवीमुळेच शिवसेना भवन तरलं, शिवसेना भवनला काही झालं नाही असं एक समज आहे प्रत्येक इथल्या शिवसैनिकाचं। या देवीवर विशेष प्रेम आहे आणि म्हणूनच प्रत्येक वेळेला शिवसेनेत भवनमध्ये आल्यानंतर, देते आल्यानंतर, ठाकरे आल्यानंतर देवीचं दर्शन घेत असतात आणि म्हणून इथे 3ऱ्या मजल्यावर असलेल्या या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी देखील ठाकरे बंधू येणार असल्याची माहिती सध्या कळते। दर्शन घेतल्यानंतरच शिववचन मुंबईकरांना दिलं जाणार आहे आणि म्हणून सगळी तयारी पूर्णपणे आज शिवसेना भवनमध्ये रविवारच्या दिवशी झालेली बघतो। रविवार असल्यामुळे खरं तर शिवसेना भवन बंद असतं किंवा इथे कोणी नसतात, पण आज सगळे कर्मचारी आहेत, कारण महत्त्वाची घोषणा करायची आहे। शिववचन सगळ्या मुंबईकरांना द्यायचं आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला द्यायचं आहे। मराठीसाठी हे 2 बंधू इतक्या वर्षानंतर आज एकत्र आलेले आहेत आणि ही युती कायम टिकावी यासाठी भवानीचं दर्शन घेऊन या मुंबई महानगरपालिकेवर जर शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जर भगवा आणि झेंडे फडकवायचे असतील तर दर्शन घेऊन देवीच्या आशीर्वादानं निवडणुकीला सामोरं जाण्याचा हा संकल्प आज केला जाणार आहे आणि त्याचीच तयारी सध्या पूर्ण झाली आहे। 5व्या मजल्यावर सध्या उद्धव ठाकरे आहेत आणि तिथेच राज ठाकरे यांना संजय राऊत घेऊन गेले। तिथे 5व्या मजल्यावर त्या कार्यालयामध्ये 2 बंधूंची आता भेट झाली आहे। थोड्या वेळामध्ये दोन्ही बंधू इथे येतील पुढच्या 5 मिनिटांमध्ये आणि त्यानंतर देवीचं दर्शन घेतील। देवीचं दर्शन झाल्यानंतर 2ऱ्या मजल्यावर पत्रकार परिषद होईल। हो हो, तू जसा उल्लेख करत होतास की 20 वर्षांनंतर, एक 18-19-20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनामध्ये दाखल झाले आहेत, त्याच्याविषयी काही सांगू शकशील का? शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे या वास्तूत येत आहेत आणि ही वास्तू बनली त्यानंतर कधीही, म्हणजे नव्यानं जेव्हा ही इमारत बनली त्यानंतर राज ठाकरे या इमारतीत कधी आलेले नव्हते आणि आज पहिल्यांदा ते आले। येताना थोडे थांबले ते आणि मग त्यानंतर संजय राऊतांनी त्यांचं स्वागत केलं आणि नंतर ते आत आले। 20 वर्षांचा हा संपूर्ण काळ आहे। याच शिवसेनेमधून बाळासाहेबांचा हात धरून राज ठाकरे यांनी राजकारणाला सुरुवात केलेली होती। बाळासाहेबांच्या मुशीतच ते तयार झालेले होते, पण काही मुद्द्यांवरून आलबेल सगळं नसल्यामुळे त्यांनी पक्ष सोडल्याचं त्यावेळेला जाहीर केलं आणि ते पक्ष सोडून बाहेर गेले। नवीन वेगळा पक्ष त्यांनी स्थापन केला।
पुन्हा हे ठाकरे बंधू एकत्र यावे अशी सातत्यानं मागणी किंवा मनसैनिकांची इच्छा, शिवसैनिकांची इच्छा होती, पण ती पूर्ण कधी झाली नाही. या 20 वर्षामध्ये असं बऱ्याचदा असं झालं की एकमेकांना ते टाळी देतील असं वाटत होतं, पण ते तसं झालेलं नव्हतं. पण आज ती वेळ आली आहे जेव्हा दोन ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि केवळ एकत्र आले नाहीयेत, तर एकत्र निवडणुका लढवत आहेत आणि एकत्र मुंबईकरांना ते पुन्हा एकदा वचनबंधू देत आहेत की मुंबईकरांसाठी आम्ही काय करणार आहोत. आणि म्हणूनच त्यासाठी त्यांनी आज या सगळ्या वचननाम्याला नाव दिले शिववचन. शिववचन, शिवसेना, मनसे एकाच धाग्यावरती ही युती झालेली होती. हो, सुमित काही सेकंद फक्त थांबवते, कारण आता आतली दृश्य सुद्धा आलेली आहेत. एका बाजूला आपण दाखवतोय राज ठाकरे आले तेव्हाची दृश्य आणि दुसरीकडे आपण दाखवतोय राज ठाकरे वर 5व्या मजल्यावर संजय राऊत त्यांना घेऊन गेले तेव्हाची आतली दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा कधी योग आलेला नव्हता, पण आज राज ठाकरे आलेले आहेत शिवसेना भवनामध्ये. त्या निमित्तानं हा योग आलाय असं म्हणता येईल. सुमित, बरोबर आहे. आज शिवसेना भवनमध्ये या दोन बंधूंची भेट होती. म्हणजे आतापर्यंत एकमेकांच्या घरी जात होते, पण यांचं सगळ्यात जिव्हाळ्याचं ठिकाण, जिव्हाळ्याचं स्थळ हे शिवसेना भवन आहे. याच शिवसेना भवनमधून बाळासाहेबांनी पूर्ण राज्याचा कारभार किंवा तो शिवसैनिकांचा कारभार केलेला होता. याच शिवसेना भवनमधून राज ठाकरे यांनी देखील कधी काळी युवा सेनेचा कारभार पाहिलेला होता. युवा सेनेची स्थापना झाली त्यावेळेला पहिले युवासेना प्रमुख राज ठाकरेच होते, त्यानंतर आदित्य ठाकरे झाले. त्यामुळे या शिवसेना भवनमध्ये येण्याचा काळ बराच दूर आहे, 20 वर्षानंतरचा आहे. पण इथे पुन्हा आल्यानंतर राज ठाकरे जसं मगाशी म्हटलं की थोडे स्थिर होण्याच्या आधी थोडे थांबले, थोडा वेळ थांबून मग ते आत गेले. त्यांचं स्वागत करण्यासाठी संजय राऊत हे दारात थांबलेले होते. त्यांचं स्वागत त्यांनी केलं आणि त्यानंतर ते आत आलेले आहेत. आता वर इथे आल्यानंतर त्यांना पहिला 5वा मजला जिथे कधी बाळासाहेब तिथे बसून कामकाज पाहत होते, जिथे आता उद्धव ठाकरे बसून सगळ्या शिवसैनिकांचा कारभार पाहत आहेत, त्या ठिकाणी हे दोन्ही नेते गेले. तिथे आता दोघांमध्ये बैठक सध्या सुरू आहे. एकमेकांचं स्वागत केलं जात आहे आणि त्यानंतर मग उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे खाली येतील. 3ऱ्या मजल्यावरती आपण आहोत. 3ऱ्या मजल्यावर भवानी देवीची ही मूर्ती आपण पाहतोय. भवानीवर विशेष मगाशी म्हटलं त्यानुसार ठाकरेंचं प्रेम आहे, कारण अशा 2 मूर्ती बनवण्यात आलेल्या होत्या. त्यातली एक मूर्ती शिवसेना भवन आणि शिवसेना भवनच्या अगदी समोर असलेली शाखा शिवसेनेची, त्या ठिकाणी ही दुसरी मूर्ती स्थापित करण्यात आलेली होती. आणि तेव्हापासून ठाकरे ज्या वेळेला शिवसेना भवनमध्ये येतात त्या वेळेला ते भवानीचं दर्शन घेतात. भवानीवर विशेष प्रेम ठाकरेंचं आहे, एक भावनिक नातं आहे. कारण जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा भवानीचा जागर करूनच शिवसेनेची स्थापना झालेली होती. भवानीला साक्ष देऊनच शिवसेनेची स्थापना झालेली होती. त्यामुळे हे 2 बंधू आज जेव्हा शिववचन देणार आहेत, शिववचन देत असतानाच ते भवानीचं आधी दर्शन घेतील. भवानीचं दर्शन घेतल्यानंतर मग ते शिववचन सगळ्या मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला देणार आहेत. वेगवेगळे मुद्दे आहेत. मराठी माणसासाठी आपण काय काय करणार आहोत, मराठीच्या मुद्द्यावरती आपण ही निवडणूक कशी लढवणार आहोत, का लढवणार आहोत, या सगळ्या संदर्भातली माहिती या पत्रकार परिषदेमधून हे दोन्ही नेते देणार आहेत. आणि त्यासाठीचीच जय्यत तयारी आज शिवसेना भवनमध्ये करण्यात आलेली आहे. आणि 20 वर्षांनंतर आज राज ठाकरे शिवसेना भवनमध्ये आलेले आहेत. नक्की राज ठाकरे शिवसेना भवनामध्ये आहेत आणि उद्धव ठाकरे सुद्धा आहेत. हे दोघेही आता एकमेकांशी संवाद साधतायत. खरं तर खूप साऱ्या आठवणी तरळल्या असतील राज ठाकरेंच्या मनात, कारण एक साधारण 18-19 वर्ष 20 वर्षांनंतर राज ठाकरे येत आहेत इथे शिवसेना भवनामध्ये, जिथे कधी काळी राज ठाकरे हे बाळासाहेबांबरोबर आले असतील. त्यानंतर खूप बदललंय. शिवसेना भवन रिनोव्हेटसुद्धा नंतर करण्यात आलं ते. आता थोड्याच वेळामध्ये, आता काहीच वेळ उरलेला आहे, 15 मिनटं, 10-12 मिनटं उरलेली आहेत. ठाकरे बंधू पत्रकार परिषद घेतील. हा शिववचननामा काही वेळामध्ये प्रसिद्ध होईल. मुंबईकरांकरता हा शिववचननामा आहे. राज ठाकरेंकरता सुद्धा मुंबई महापालिका महत्त्वाची आहे आणि शिवसेनेकरता तर आहेच आहे. शिवसेनेची तर प्रतिष्ठेची पण लढाई आहे, कारण भाजपने तर पणच उचललेला आहे की शिवसेनेकडून काढून घ्यायची ही महापालिका. तर आता टफ फाईट आहे, काटेकी टक्कर आहे. यावेळेला 2 बंधू एका बाजूला आणि भाजप शिवसेना एका बाजूला, असं चित्र आहे. खूप मोठा फटका मागच्या काही वर्षांमध्ये, म्हणजे मागच्या महापालिकांमध्ये एकत्र असलेली शिवसेना यावेळेला मात्र 2 तुकड्यांमध्ये विभागली गेलेली आहे. पण यावेळेला महापालिकांना सामोरं जाताना राज ठाकरेंची मनसे आणि शिवसेना उभाठा हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत आणि जोडीला आहे शरदचंद्र पवार पक्ष. सुमित आपल्यासोबत आहेच. सुमित, संकेत हे दोघंही आपल्याला काही वेळापूर्वीपर्यंत माहिती देत होते सगळे, आणि सुमित आत्तासुद्धा आपल्यासोबत आहे. काही वेळामध्ये ही पत्रकार परिषद सुरू होईल आणि शिववचननाम्यात काय काय गोष्टींचा उल्लेख आहे मुंबईकरांकरता ते समोर येईल. सुमित,
काय सांगशील या वचननाम्यातल्या मुद्द्यांबाबत? वचननाम्यातले मुद्दे त्याआधी एक मगाशी जसं आपण सांगितलं ती आठवण 1985च्या निवडणुकीची आणि 2012च्या निवडणुकीची. दोन्ही वेळेला मराठीचा टक्का मुंबईतला घसरतोय, मराठी आता मुंबईत राहिलेले नाहीत, ही वक्तव्य त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांनी केली आणि त्याचा फायदा हा शिवसेनेला झाला. म्हणजे 1985च्या वेळेला वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांनी म्हटलं की मुंबईतला मराठीचा टक्का घसरतोय आणि बाळासाहेबांनी तेव्हा मुंबईकरांना आवाहन केलं की मुंबईचा टक्का, मराठीचा टक्का दाखवून द्या, मराठीची ताकद दाखवून द्या. आणि तीच दाखवली गेली आणि पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा फडकला या मुंबईवर. त्यानंतर 2012 साली देखील जेव्हा पृथ्वीबाबा मुख्यमंत्री होते तेव्हा पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते असं म्हणाले होते की मुंबईतला मराठीचा टक्का घसरतोय, ज्या दिवशी मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागेल त्या दिवशी शिवसेना संपलेली असेल. दुसऱ्या दिवशी मथळे देखील आपण ते वृत्तपत्रांमध्ये पाहिलेले होते आणि त्यानंतर पुन्हा मराठी माणूस पेटून उठला आणि 112 जागा आल्या, पुन्हा सत्ता स्थापन झाली आणि आज पुन्हा तीच पुनरावृत्ती इतिहासाची होते जेव्हा की मराठीचा टक्का मुंबईतला घसरतोय अशी चर्चा समाज माध्यमांवर किंवा काही नेत्यांकडून केली जाते. आणि म्हणून मराठीच्या मुद्द्यावर आपण एकत्र येतोय असं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी म्हटलं. राज ठाकरे काही दिवसांपूर्वी देखील बोलताना असं म्हणाले होते की सगळ्या गोष्टी, सगळे विषय बाजूला आणि मराठीसाठी एक होणं गरजेचं आहे आणि ते आज आपण होतोय. कोणता राग दुस्वास इतर काही गोष्टी नाही आहेत, आपण युती करतोय केवळ मराठी माणसासाठी आणि तोच मराठीचा टक्का आज त्यांना दाखवून द्यायचा आहे आणि म्हणून शिववचन असं नाव दिलंय. आता शिववचनमध्ये नेमकं काय असेल तर गेल्या दोन दिवसांपूर्वी जेव्हा आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांनी एक संयुक्त पत्रकार परिषद किंवा एक मार्गदर्शन मेळावा घेतलेला होता सगळ्या उमेदवारांचा, 227 उमेदवार मनसे, शिवसैनिक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इथे आलेले होते. या मेळाव्यामध्ये किंवा या सगळ्या संवादामध्ये, परिषदेमध्ये दोन बंधूंनी 16 मुद्दे वेगवेगळे मांडलेले होते. जसं की मुंबईत मराठी माणसांना घर देण्याचं स्वप्न असेल, इथली आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करायची आहे, त्या व्यतिरिक्त 700 फुटांपेक्षा कमी स्क्वेअर फुटाची जी कमी घरं आहेत त्यांना करमुक्त करायचं किंवा मालमत्ता करातून मुक्त करायचं, असे हे वेगवेगळे मुद्दे आहेत. पण हे सगळे मुद्दे केंद्रबिंदू ठरतायत ते मराठीच्या मुद्द्यावर आणि त्यामुळे आज 16 मुद्द्यांवरच नाही तर इतर सगळ्या मुद्द्यांवर या शिववचन, त्याला नावच दिलंय शिववचन, या शिववचनमध्ये जे मुद्दे आहेत त्या सगळ्या मुद्द्यांवर आज चर्चा होईल, ते मुद्दे जाहीर केले जातील आणि मुंबईकरांसाठी आपण काय देत आहोत, का आपण एकत्र आलो आहोत, हे आजच्या या शिववचनमधून किंवा या पत्रकार परिषदेत. नक्की सुमित, ही 4 दृश्य एका बाजूला आपण बघतोय. आपण थोड्याच वेळात पत्रकार परिषद बघणार आहोत, पण त्याआधी